जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी थेट येते मुंबईमधून. राज आणि उद्धव यांची शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज युतीची अधिकृत घोषणा करणार. तब्बल 19 ते 20 वर्षानंतर दोन्ही बंधू एका मंचावर आल्यानंतर आज अधिकृतरित्या मुंबईत मराठी माणसासाठी ठाकरे सरसावले. नेमकं काय झालं आणि ठाकरे पुढे आल्यानंतर शिंदे गटाचा हा खासदार त्यांच्या भेटीला आज जाणार आणि जाहीर प्रवेश करण्याची शक्यता. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण नेमकं काय झालं आहे ते बघणार आहोत. आज थोड्याच वेळात म्हणजेच 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची अधिकृत जी काही पत्रकार परिषद वरळी येथील सभागृहात होणार आहे, त्यामध्ये दोन्ही पक्षाची युती जाहीर होणार आहे. मराठी माणसासाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. भाजपाची हुकुमशाही आणि शिंदे गटाची गद्दारी यांना उत्तर देण्यासाठी मराठी माणसाला मुंबईत ताठ मानेने उभे राहण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. आणि या एकत्र येण्याने आता शिंदे गटाला नेमका मोठा झटका कोणता बसणार आहे ते बघूया. भाजपाच्या आणि शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकणार आहे. मुंबईत दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शिंदे गटातील अनेक नेत्यांना वाटतं की आपण सोसायटीचे अध्यक्षसुद्धा होऊ शकत नाही, कारण दोन ठाकरे बंधूंचा हात असल्याशिवाय मुंबईतलं राजकारण अवघड आहे. आणि आता दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जी काही ताकद वाढली आहे, मराठी माणूस त्यांच्याच मागे उभा राहणार हे सर्वश्रुत असताना आता शिंदे गटाचे माजी खासदार असलेले गजानन कीर्तीकर हे सुद्धा आज प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अनेक वर्ष कार्य करत होते, परंतु एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गेले, परंतु ते तिकडे अनेक दिवसापासून नाराज आहेत. त्यांचे पुत्र मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपनेते म्हणून शिवसेनेत कार्यरत आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून कीर्तीकर हे शिंदेंवर नाराज असताना दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्या स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी लवकरच प्रवेश करू शकतो असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळेच आता आज अधिकृतरित्या 12 वाजता वरळीत घोषणा झाल्यानंतर पुढे जे काही निर्णय होणार आहेत त्यामध्ये महत्त्वाचा रोल त्यांचा असू शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुंबईत पहिलाच तगडा झटका बसू शकतो. आणि उद्धव आणि राज एकत्र आल्यानंतर हळूहळू त्यांच्याकडचे जे काही नगरसेवक आहेत ते पुन्हा एकदा राज आणि उद्धव यांच्याकडे जाऊ शकतात. त्यामुळे मुंबईतलं वातावरण आता निवडणुकीच्या दरम्यान गरम होत असताना शिंदे गट आणि भाजपाला हा मोठा दणका मानला जातो. त्यामुळे पुढील काळात आता काय होतं याकडे लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, 12 वाजता जी काही पत्रकार परिषद होणार आहे त्यामुळे आता ठाकरेंची ताकद मुंबईत वाढणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.